नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात अजूनही पीक विम्याचे पैसे आले आहेत का नाहीत आले? आणि जर नसेल आले तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण की मी माझ्या या बडी नावाच्या यूट्यूब चॅनलवर रोज पीक विम्याबद्दल ज्या ताज्या नवनवीन अपडेट असतात त्या मी घेऊन होतो. ओके, ज्या काही शेतकरी योजनाबद्दल असेल किंवा अजून काही दुसरी अपडेट आलेली असेल सरकारची, तर ती मी एकदम सोप्या शब्दामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला एवढं नक्की सांगा की तुम्हाला तुमच्या पीक विम्याचे पैसे आले आहेत का नाहीत आले. ओके, कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा अंदाज येईल. आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात तुम्ही ते सुद्धा नक्की सांगा, जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर. ओके, आणि आता सगळीकडे मात्र चर्चा आहे की 17,500 पर्यंतची भरपाईची चर्चा सध्या सुरू आहे. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण आजची अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता जी पहिली अपडेट आहे, आज तारीख आहे 8 मे 2026. ओके, आता आजची ताजी बातमी आणि माहिती अशी आहे की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बेसिकली पीक विमा भरपाईची आता मोठ्या प्रमाणात प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली आहे. काही भागात विमा कंपन्यांनी नुकसानीचा अहवाल मंजूरसुद्धा केला आहे. म्हणजेच की अजूनही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत. ओके, आता सर्वात मोठा प्रश्न आहे की पैसे आमचे येणार तर कधी. ओके, आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान अधिक प्रमाणात झालेले आहे त्यांना 10,000 ते 17,000 प्रति हेक्टरपर्यंत भरपाई मिळू शकते. लक्षात ठेवा, ही रक्कम सर्वांना समान मिळणार नाही. ती पूर्णपणे अवलंबून आहे तुमच्या जिल्ह्यावर, पिकाच्या नुकसानीवर आणि सर्वे रिपोर्टवर. ओके, त्यामुळं तुम्ही या गोष्टी नीट वाचून घ्या, जाणून घ्या. ओके, आणि कोणत्या जिल्ह्यामधनं आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगा, त्या अंदाजानुसार मी तुम्हाला रिप्लायसुद्धा देईन. ओके, आता अनेक शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडकले आहेत. आता त्याची काही कारणेसुद्धा आहेत, तीसुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, पहिलं तर कारण आहे EKYC पूर्ण नसते काही शेतकऱ्यांची, त्यामुळे नसेल KYC तर पूर्ण करून घ्या. लवकरात लवकर तुम्हाला पैसे पाहिजे असतील पीक विमा क्लेमचे, तर या सर्व गोष्टी तुम्ही करून घ्या. EKYC पूर्ण नसेल तर करून घ्या. आधार लिंकमध्ये समस्या असतात खूप शेतकऱ्यांच्या, त्यामुळे सुद्धा त्यांना DBTद्वारे पैसे यायला, पीक विम्याचे पैसे यायला अडचणी येते. त्यामुळे आधार लिंक करून घ्या. बँक खात्यात काही तांत्रिक अडचणी असतात, आता तो शेतकऱ्यांचा पर्सनल विषय नाही आहे. त्यामुळे बँक खातं म्हणजे ज्या बँकेतनं तुम्हाला पैसे येतात कावा ती बँक स्लो असते, त्यामुळे पैसे यायला थोडासा वेळ लागतो. विमा कंपनीकडून सुद्धा मंजुरी थोडीशी उशिरा मिळते केव्हा केव्हा, त्यामुळे हा सुद्धा शेतकऱ्यांचा पर्सनल इश्यू नाही आहे, पर्सनल प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून सुद्धा कधीकधी मंजुरी यायला उशीर मिळते. ओके, आता झालं आहे काय, सरकारकडून आणि संबंधित विभागांकडून माहिती अशी आहे की मे महिन्याच्या मध्यांपर्यंत, म्हणजे कधी 15 ते 20 मेपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे आले आहेत, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा जर ज्या शेतकऱ्यांना पैसेसुद्धा नाही आले तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल, तर माझ्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा आले आहेत आणि नाही, आणि फक्त तुमचा जिल्हा सांगा. ओके, त्यामुळे बाकी शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की आपण एकटेच नाही आहोत. ओके, त्यामुळे जर अजून पैसे आले नसतील तर थोडासा संयम ठेवा शेतकऱ्यांना, तुमची माहिती तेवढी तपासून घ्या एकदा. ओके, आता लगेच काय करा तुम्ही, आत्ता सध्या 3 कामं तुम्ही लगेच करा. तुमचं बँक अकाउंट स्टेटस तपासा, काय दाखवत आहे. ओके, EKYC पूर्ण आहे का ते बघा, आधार लिंक आहे का ते तपासा. ओके, या 3 गोष्टी सर्वात पहिल्यांदा तुम्ही करून घ्या. आणि तुमच्या खात्यात पैसे आले का नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला, बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. ओके, धन्यवाद.